प्रसारित करीत आहोत नाट्यरंग. बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या 64व्या राज्य नाट्य महोत्सवाचा दैनंदिन आढावा. लेखक राजेंद्र थिटे. 9वं नाटक सादर झालं भयरात्र. लेखक रविशंकर झिंगरे. दिग्दर्शक सचिन पारेख. सादरकर्ती संस्था नवरंग सांस्कृतिक कला मंच सांगली. पडदा उघडतो तेव्हा समोर दिसतं एक गूढ वातावरण. भयाण रात्रीचा पहिला प्रहर असावा. एका सुनसान रेल्वे स्टेशनचा निर्मनुष्य प्लॅटफॉर्म. तिथं असलेली एकमेव वृद्ध हमाल सदृश्य व्यक्ती, धडधडत जाणारी रेल्वे आणि त्या वृद्धाच्या समोरच रेल्वेखाली चिरडला गेलेला एक तरुण. हे अस्सल वाटणारं दृश्य संपतं आणि रंगमंच उजळतो. आता हा वृद्ध प्लॅटफॉर्मवर आडवा तिडवा पसरलेला आहे. घाबरलेला एक दुसरा तरुण नेमका त्यालाच अडखळून पडतो. दोघांमध्ये संवाद सुरू होतात. या संवादातून अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागतात. तरुण घाबरलेला कधी एकदा रात्र संपते यासाठी उतावीळ असतो. याचे कारण म्हणजे एका ज्योतिषाने सांगितलेले त्याच्या मित्राचे भविष्य. त्याच्या मित्राचा मृत्यू त्याच भयरात्रीत होणार आणि त्याच्या पाठोपाठ त्याचाही होणार. आता त्या रात्री भविष्यात लिहिल्याप्रमाणे प्रारंभीच्या दृश्यात दाखवलेली मृत व्यक्ती त्याचा मित्रच असते. तेव्हा हे दुसरे भविष्य म्हणजे या तरुणाच्या जीवन मृत्यूचाच प्रश्न असतो. सुनसान विराण अशा या भयरात्रीमध्ये ही रात्र संपण्याची तळमळीने वाट पाहत असणाऱ्या या तरुणाशी वृद्ध एकदम एकतर्फी संभाषण सुरू करतो. हळूहळू मनाविरुद्ध का होईना तरुणही त्यात गुरफटत जातो. त्यातून समजत जाते की तरुणाच्या मृतमित्राचे त्याच्या पत्नीशी अफेअर निर्माण झालेलं असतं. मग या निर्जन स्थळी तो सूड उगवण्यासाठी मित्राचा अपघात घडवून आणतो काय? स्टेशनवर भेटलेला वृद्ध नेमका कोण असे प्रश्न पडतात. निर्जन आडबाजूला असलेल्या या स्टेशनवर एकाकी राहणाऱ्या या वृद्धाला मृत्यूची मुळीच भीती वाटत नसते. तेव्हा या तरुणाच्या मनातील मृत्यूचं भय नष्ट करण्याचा हा वृद्ध संभाषणातून खूप प्रयत्न करतो. त्यातलाच एक भाग म्हणून अखेरीस रात्री स्टेशनवरील शेवटची गाडी जी न थांबता निघून पुढे जाणार असते त्यावेळी तिच्या अगदी समीप या तरुणाला उभं करतो. त्याला डोळे मिटून घ्यायला सांगतो आणि अंधार होतो, उजेड होतो. तेव्हा म्हातारा दिसत नाही, मात्र त्याच्या गळ्यातील गमछा त्याने तरुणाच्या गळ्यात अलगद अडकवलेला दिसतो. हे नाटक रूपकात्मक आहे असं मला वाटतं. स्टेशनवरचा हमाल सदृश्य वृद्ध, मी अश्वत्थामा आहे, सूडात्मा आहे, मला मरण नाही आणि म्हणूनच मी माझ्या कपाळावरच्या सूडरूपी प्राक्तनावर इलाज म्हणून मरण, मोक्षरूपी तेल मागत हिंडत फिरत असतो असं सांगतो. स्टेशनवरचा एकाकी वृद्ध म्हणजे जणू मानवी सूडबुद्धी असते. युगानुयुगे चिरंजीव असणारी, मानवी मनाच्या अंतरंगात वसणारी आणि कधी उफाळून प्रगट होईल ते न सांगता येणारी स्वतःतील या सूडबुद्धीशी अस्तित्वाचा लढा देणाऱ्या या तरुणाचं संभाषण म्हणजेच हे नाटक. सूडबुद्धीचा विनाश होऊ शकत नाही. सूडबुद्धी जणू वारसा हक्कानं एका गळ्यातून दुसऱ्याच्या गळ्यात येऊन पडते. हे चक्र सातत्यानं सुरूच राहतं. सूडबुद्धी अश्वत्थाम्यासारखीच चिरंजीव राहते आणि माणसातील विवेकबुद्धी तिच्याशी झगडा करण्याच्या रूपानं या साऱ्या जंजाळातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करते. असंच काहीसं सूचित करणारं हे नाटक म्हणजे गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी सादर झालेलं भयरात्र हे नाटक होय. नाटकात अभिनेते, कलाकार, पात्रे 4च आहेत. त्यापैकी वृद्ध सचिन पारेख, तरुण आदित्य जोशी, त्याचा मित्र संकेत कुलकर्णी आणि प्रवासी कृष्णा पारेख या सर्वांचीच भूमिका उल्लेखनीय आहे. यापैकी वृद्ध आणि तरुण यांचेवर जवळजवळ सर्व नाटकाचा भार पडतो आणि या दोघांचाही नैसर्गिक अभिनय, रंगमंचावरील सहज वावर यातून या भूमिका जिवंत होतात.
पण हे नाटक अधिकच भावतं ते सहाय्यक तंत्रज्ञ कलाकारांच्या सुंदर आविष्कारातून. यातही प्रामुख्यानं धीरज पलसे यांच्या गूढ वातावरणदर्शक अचूक प्रकाश योजनेतून. प्लॅटफॉर्म जवळून जाणारी रेल्वे जणू प्रत्यक्ष आपल्या जवळून जाते असाच आभास निर्माण करते. याला पार्श्वसंगीताचीही उत्तम साथ अमोल गोसावी यांची. रेल्वे स्टेशन सूचित करणारे नेटके नेपथ्य मोहन दिंडे आणि शिवांगी कुलकर्णी यांचं आहे. दिग्दर्शक सचिन पारेख यांनी प्रत्येक दृश्य परिणामकारक रीतीनं हाताळलेलं आहे. तर असं हे थरार नाटक भयरात्र. श्रोतेहो, नाट्यरंग बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या 64व्या राज्य नाट्य महोत्सवाचा दैनंदिन आढावा आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं राजेंद्र थिटे यांनी. स्पर्धेत आज संध्याकाळी 7 वाजता सादर होणारं नाटक पोस्टमार्टम. सादर करणारा संघ राणा प्रताप तरुण मंडळ कुपवाड.